बरं, मशीन घ्यायचं होतं आपल्याला कडबा कुठे. हो मिळेल. कोणकोणते मॉडेल आहेत? आपल्याकडे पंजाब मॉडेल आणि हाय स्पीड मध्ये एक आहे हा 28. ते हाय स्पीडचं ऐकून आहेत. हाय स्पीड वालाच सांगा का. हो, बाहेर देशातील टेक्नॉलॉजी मशीन आहे, ते चांगली आहे मशीन. बरं, दाखवा जरा म्हणजे समजाल तर. हो या की. सर हे मशीन 2880 RPM चे आहे. त्या मशीनला 4 ब्लेड आहेत. हाय कार्बन स्टील ब्लेड आहे. हा. आणि या मशीनची कॅपॅसिटीचा जर विचार केला तर तास 1000 ते 1500 किलो चारा काढते. आणि विशेष याची खासियत म्हणजे ते आपला वाला चारा असो, वाळला चारा असो किंवा ऊस असो, त्याच्यानंतर तुम्ही गजरा घास म्हणता, ते गजरा घास, कुठल्याही गोष्टीची कटिंग हे एकदम ऍक्युरेसी होते. एक जसं की आपण म्हणता की चुई मारणं, हे चुई मारणार नाही. आणि विशेष ह्याला गेअर आहे. त्याचा छोटा तुकडा किंवा मोठा तुकडा हे दोन प्रकार आहेत. आपण साईडला घेतलं तर मोठा तुकडा मारतो, इकडच्या साईडला घेतलं तर छोटा तुकडा मारतो. ह्या पद्धतीनं आहे मशीन. आणि आपल्या दसऱ्याच्या निमित्तानं विशेष खास ऑफर आहे सर. दसऱ्याच्या निमित्तानं का? हो सर. बरेच मेंटेनन्स वगैरे कसं आहे सर? या मशीनचं मेंटेनन्स 0 आहे. हा. आता सरासरी माझ्या माहितीने मी 4 वर्ष झालं मशीन विकतोय. मेंटेनन्स कुठल्याच प्रकारचं नाही. जर चकलीनं तुमच्याकडून लोखंड, खिळा, खडा जर गेला तर ह्या मशीनचं फिक्स ब्लेड जे असते त्या ब्लेडला नॉर्मल मार लागतो. किंवा रुटरचे ब्लेड जे 4 आहेत त्या ब्लेडला काही एक नुकसान होत नाही. तेवढा तुम्हाला खर्च नंतर फिक्स ब्लेडचाच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आम्हाला याची सर्व्हिस सर तुम्हाला आम्ही व्हिडिओ कॉलवर जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगू. जर बाय द वे नाहीच जमलं तर तुम्हाला मशीन पाठवून द्यावं लागेल. एक नसेल तर टेक्निशियन कुठलाही वेल्डिंगवाला किंवा जो नट बोल्ट टेक्निशियन माणूस आहे तो तुम्हाला पार्ट बदलून देऊ शकतो. आणि पार्ट टोटल अवेलेबल असतात आपल्याकडे. मोटरची काही गॅरंटी वॉरंटी काही? सर हा विशेष मेन महत्वाचं बोलला सर, की आपण मोटर हे इंडियन, मेड इन इंडिया या क्वालिटीचे आपण मोटर वापरतो. कारण का आज मार्केटमध्ये खूप धुमाकूळ झालाय हाय स्पीड मशीनचा, की चायना मोटर वापरतात. आज कस्टमरला गॅरंटी म्हणून देतात, ठीक आहे 5-6 महिने मोटरला काही होणार नाही. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला मोटर जळते त्यावेळेला त्या मोटरची जी बॉडी आहे ती बॉडी अल्युमिनियम कास्टिंगची असते सर. विशेष मी म्हणतोय म्हणून नाही तर प्रत्यक्ष तुम्ही अगोदर त्याला आजमावून बघा. अल्युमिनियम कास्टिंगची बॉडी असते. ज्यावेळेला मोटर जळल, ठीक आहे आज वॉरंटीमध्ये जळणार नाही पण वॉरंटीच्या नंतर तुम्हाला भरायच्या. ज्यावेळेला जळते मोटर त्यावेळेला ते तुमचं जी बॉडी आहे, बॉडी खोलली किंवा फिटिंग 1 किंवा 2 वेळेस खोल फिटिंग केली त्या बॉडीमध्ये काही राहत नाही सर. थ्रेड राहत नाही, त्याचं कास्टिंग जे अल्युमिनियम कास्टिंग आहे ते त्याची क्वालिटी नसते, ते तुटणं हे प्रकार होतात. तर आपण या प्रकारामुळे आपण